नंदुरबारमध्ये आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ काढलेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयातील गाड्यांची तोडफोड, दगडफेकीत 2 पोलीस अधिकारी जखमी तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीमार। पूरग्रस्तांसाठीच्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या फोटोवरून वाद, लोक मरतायत आणि शिंदेंची जाहिरातबाजी, संजय राऊत यांचा घणाघात। राज्यातील अनेक जिल्ह्यात भीषण पूरस्थिती, मुख्यमंत्र्यांकडून माढ्यात पूरग्रस्त भागाची पाहणी, शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोलापूरमधील पूरस्थितीची पाहणी, माढा आणि मोहोळमधील परिस्थितीचा घेतला आढावा, सोलापूरमधील अनेक नद्या पात्राबाहेर पडल्यानं प्रचंड नुकसान। मंत्री पंकजा मुंडे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा जालना दौरा, अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांशी साधला संवाद, दिवाळीपर्यंत नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन। उद्धव ठाकरे उद्या मराठवाड्याचा दौरा करणार, अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या भागाची करणार पाहणी, उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवारही करणार मराठवाड्याचा दौरा। सरकारच्या तिजोरीत पैसा उरला नाही, शेतकऱ्यांना कुठून मदत करणार, संजय राऊत यांची टीका, उद्धव ठाकरेंनी केंद्राकडे 10,000 कोटींची मागणी केली, राऊतांची माहिती। खासदार सुप्रिया सुळेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे मागितली भेटीची वेळ, महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याची केली मागणी। अस्मानी संकट ओढावलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळांचा मदतीचा हात, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देणार 1 महिन्याचं वेतन। आपत्ती व्यवस्थापनात मोठा भ्रष्टाचार, वजन ठेवल्याशिवाय फाईल पुढे जात नाही, खासदार संजय राऊतांचा आरोप। परभणी जिल्ह्यातील पावसामुळे गोदावरी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, पुराचं पाणी 5.5 एकर शेतांमध्ये शिरलं, शेतात 6 फूट पाणी, शेतकरी मात्र हवालदिल। पुलावरून वाहत्या पाण्यातून वाट काढणं, तरुणाच्या अंगलट, संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील घटना, पुलाच्या मधोमध गेल्यानंतर दुचाकीवरील तरुण पडला, पोहता येत असल्यानं वाचला त्याचा जीव। हिंगोलीमध्ये पीक विमा कंपनीच्या कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची तोडफोड, पीक विमा कंपनी बांधावर न आल्यानं संघटना आता आक्रमक, कंपनीच्या कार्यालयातील खुर्च्यांची केली मोडतोड। नाना पटोले यांनी कृषी अधिकाऱ्याला झापलं, भंडाराच्या लाखणी तालुक्यातील आमसभेत अधिकाऱ्याला सुनावलं, तक्रार करून सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या न सोडवल्यानं पटोले संतापले। जालन्यातील धनगर उपोषणाचा 8वा दिवस, धनगरांचा एसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे यांचं आमरण उपोषण, बोऱ्हाडे यांची प्रकृती चिंताजनक। लक्ष्मण हाके यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला, पवनकारवर माजलगाव जवळील हल्ल्यात गंभीर जखमी। नाशिकच्या देवळाईमध्ये 3 तरुणांकडून कोयता मिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न, रस्त्यावरील नागरिकांकडे पैशांची मागणी, पैसे देण्यास नकार दिल्यानं कोयत्यानं वार, 3घांविरोधात गुन्हा दाखल।